झालाय गॅसवर आणि माझ्या जावबाईने काय एवढं मोठं तेल ओतून ठेवलंय कढईत. तशीच उठून शाने गेली बाहेर चपात्याला. आणि तेल कशाला ठेवलं सांगते तुम्हाला. पापड्या भाजायला लागली होती. मी म्हणलं आता ताई त्या दिवशी 2-4 वेळा आता ह्या 2-4 वेळा पापड्या तळले. म्हणजे भाऊजी वरडायला लागले तेलकट पोरासने खायला घालताय ना आजारी पडते ती. मी म्हणलं भाऊजी कालवा करते ते करू नको पापड्या तळू नको म्हणलं. तेल बी असंच ठेवलं सगळंच ठेवलं गेली बाहेर चपात्यात. म्हणलं आता तेल काढावं पुन्हा पळीने किटलीत त्यातच भेंडीला फोडणी द्यायची. भेंडीत किती बाबा एवढीच भेंडी आणली त्यात मी अर्धी खिडकी निघते. काय करायचं भेंडी करून घेते. आणि इथं 2 दिवस झाले शेजारी खालचे फळं करायचं मी आंबं दिलं होतं का बाई केसर आंबा आहे ते आंबं दिलं होतं. म्हणलं त्याच्यात आंबरस पिळावं ते होईल तेवढी भेंडी तोंडी लावायला ना आंबरस करायचा आंब्याचं. काय असं तसं ते पोरं निम खाली निम फेकून देते ती. काय झालं कोण असू द्या मिळून खेळा. लेकरांचा एक कालवा चालू आहे माझा. ती आम्हाला देत नाही ती आम्हाला देत नाही. दोन पडक्याला कोरड्या केल्या भेंड्या चिरून घेऊन काका आलं तर काकाला चहा केला. इथंच भेंडी चिरत बसली. आपल्याकडे नाही बिशेन काही मी आपली खरकाट्या भांड्याची पाटी ह्यातच टाकते जे तो कचरा लय राडा होतोय झाला म्हणजे बहुत वैताग घेतोय मग राडा झाला तरी बघा काटण बिटण हे आंब हे बघा. आजी येताना रोज 1-2 आंबं घेऊन येते बघा. एक कधीच फोड काढले नका असाच आंबा टाक ठेवून दिलाय पोरांनी. हे मुंबईचे फॅन आले त्या दिवशी त्यांनी कलमी आंबं विकत आणलं होतं ते असंच आहे. काय हे आंब्याला तर उतालाय घरी आंबं नाही तर पण हे वगैरे आजीतलं आणि इकडं तिकडं आणलेलं आंबं खाऊन खाऊन कंटाळा आला. मात्र आंबं खायची इच्छा जवळ आता एवढं मोठं आंबा आणलेलं काय टाकून द्यायचं आंबरस करायचं म्हणजे कारणी लागते. केशर आंबा चांगलं असते म्हणते ते सगळ्यात भारी आंबा केशर. आम्ही बी झाडं लावलेली केशर आंब्याचीच लावलेली बघा. येते पुढच्या वर्षी आता. काय नाही बघा आयुष्यात. आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे. जीवन हाय तोपर्यंत हसून खेळून खाऊन पिऊन निवांत राहायचं हिंडून फिरून जगायचं. घ्या की टेन्शन मी म्हणत नाही टेन्शन घेऊ ना कुठल्या गोष्टी काळजी करा टेन्शन घ्या. लेकर बाळायचे त्यांच्यासाठी थोडंफार कष्ट केलं पाहिजे. लय बी उधळवाट नाही करायची आणि लय बी असं लय बचत करायची नाही. कारण आयुष्यात लागतं तेवढं तर जगलं पाहिजे का नाही सांगा तुम्ही. पुन्हा वाटाय नको आपल्या हात नाही राहिले लय नाही थोडं तरी स्वतःसाठी जगा. लय दुनिया लय विचार कुठल्या कुठं चालल्या ते कुणाचं बी हातानं जीवन संपवू नका. एवढं मोठं जीवन हाय सुंदर देवानं दिलंय जगा ना संपवू नका. विचार करा इतरांचा राहू द्या आपला आपला तर स्वतःचा विचार करा. एकदा जीवन संपलं ह्या धर्तीवर गेलं का काय नाही कुणाचं राहत नाही कुणाचं सुद्धा राहत नाही. 2 दिवसाच्या बाळाचं राहत नाही तुम्हाला सांगते. कुणाचं राहायचंय. आई विना 2 दिवसाचं बाळ सुद्धा जगते कसं नाही कसं मोठं होतंयच की. लय मला तर कसं होतंय. झालं भेंडी करून घेतली एवढी रात्री इरजानच लावलं नाही दह्याचं. काय झालं तिकडून आलो आम्ही गेलतो तिकडे मंगळवेढ्याला मग यायला जरा उशीरच झाला रात्री. आलू येताना वडापाव खाल्लं होतं सांगोळ्यात त्याच्यामुळे यांनी बी जेवलं नाही तर मी बी जेवली नाही. भाऊजी काय आम्ही यायच्या आधी जेवलं होतं. मग ताईनं पोरांसाठी कुठं अंड्याच्या पोळ्या का काहीतरी केलं तेवढंच खाल्ली ती झोपली. काय रात्री दही बिरजू लावलं नाही आणि बदमग भिजू घातली नाही. मी तर घरातच आले नाही काय सांगते. दूध काढल्यावर तेवढं ते ह्याच्यात फ्रीजमध्ये ठेवलं आणि जे हातरून टाकून ती झोपलीच. भाजी घेतलाय पातेल्यावर शिजवून भेंडीला फोडणी देऊन घेतली म्हणजे आमरस आंबा पिळायला मोकळं त्यातलं तेल किटलीत काढलं तेल चांगलं कडलं होतं धुरून.
भाऊजी म्हणलं तुझं जोतू गेलं इथनं खिडकीतनं नाही जातो ना तुम्ही. झाल्या वाटतं ताईच्या आमच्या चपात्या आहे त्या. हाय त्या चूल पेट नाही काय तिला व्यवस्थित. वाळी वाळी लाकडं घाल की ती भिजलेली बाहेर काढून ओली केलेली लाकडं तीच घातली असते तिला पेटायला. किती व्हायच्या बघा भेंडी गाजभर. थोड्या भेंडीची किती व्हायच्या. लसूण सुलते थोडासा. झाला सुटा लसूण होता ते बी आला संपत. किती थोडाफार राहिलाय 4-8 रोज जाईल असं गडा गडा एक एक दोन दोन घालायचं म्हणलं. आणि त्या मग जुड्याच घ्यावं लागते वरच्या पण. देशी लसूण आहे 4 कुड्या टाकल्या तर चव येते. खमंग वास सुटतो नुसता. ह्यांची आज आंघोळ नाही उठल्या तसं पाणी लावायला गेलं तर वरच्या कडवाळाला. बेमुगाच्या खाली कडवाळ होतं का पहिलं त्या कडवाळाला पाणी लावलं. गेलं मग अशी आलं इथली मोटर चालू केली मग मी पेच पाणी भरून घेतलं. पेच पाणी भरलं का ती बंद केली पण अजून वर दार मागायला गेलं. आणि आता आल्या ते काका बाहेर येतं काका संग गप्पा मारते. तापवायचं याचा इतका वर्ष शिगडी ठेवलास तापलास काय करायचं घेण्यात मातीचं तिथं भेंडी चिरूस तर दूध आणि मार्ग तापलास. लय गरम होतंय बाहेर. उन्हाळाच काय कमी नाही. ह्या दिवसात गेल्या वर्षी पाऊस झाला ऊनच कमी नाही. कसं काय म्हणता काय ऊनच कमी नाही. कशाला काय घेत का उन्हाळा कशाला आहे. ते थंडी एक वेळ बरी पांघरून घेऊन तर बसा येते. उन्हाळ्याचं काय करता. कुठनं पंखा आणायचं कुठनं एसी आणायची कुठनं कूलर आणायचं. तुमचं काय चाललंय तुम्ही ऐका माझं ऐका तुम्ही ऐका माझं. ते आमचं काका हे बाहेर असतात मग आजी आजोबा आहेत इथं म्हातारी झाले ती राहावा एक जण तर 3 जण आहे ती सांगते ती राहावा 3 जण तर राहायला पाहिजे. काय का ती मामा दुसरी केली असेल खेळातली बघ मी काय म्हणलं तुला खेळातली मामा केलेली ती मारलं नाही पहिल्यातला आहे. ओके इथं खाली पडलाय इथं खाली जुना होता कवाचा गडा आणि 1-2 गडा 4 गडा आणलं 3 गड्या लागलं का एखादा गडा असाच खाली फेकायचा बाहेर ठेवलाय ना लसूण त्याच्यात पाठीत मग पोरास त्या सांगितलं एक उरला का ह्यात टाकायचं इथं उरले म्हणून बाहेरचं आणलंच नाही इथलंच घेतलं. कुणाकुणाला भेंडी आवडते सांगा कमेंटमध्ये. भेंडीत काय सुद्धा अभाव नाही. भेंडी चिरून घ्यायची जराशी तेल टाकायची थोडी भाजून घ्यायची भेंडी म्हणजे चिगळ चिगळ होत नाही. तशी आता ही सुकी आहे का ताजी ताजी भेंडी असल्या तसं होतं. सुकली भेंडी आता ही बुधवारी आणली आज आहे शुकीवार फ्रीजमध्ये मी ठेवलं होते काहीच नव्हती पिशवीतच होती. आणि तेल वतायचं तेलात लसणाची फोडणी द्यायची आणि मीठ टाकून वापरू द्यायची. पुन्हा जरा वापरली का शेंगदाण्याचं कूट टाकायचं झाली भेंडी तयार. काय ह्या भाव आहे तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.